मराठा आरक्षणाच्या मागणीकरता मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणास्त्र उपसताना बघायला मिळाले। पण जरांगे यांच्या या आंदोलनाविरोधात ओबीसी महासंघाने शड्डू ठोकलाय। अंतरवाली सराटीतच जरांगेंना आव्हान देण्याची तयारी ओबीसी संघटनांनी केली आहे। त्यामुळे आगामी काळात जरांगे विरुद्ध ओबीसी संघटना असा सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। गेल्या 5 दिवसांपासून मनोज जरांगेंनी जालन्याच्या अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलंय। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासोबतच सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीची मागणी केली आहे। सरकारला यायचं असलं तर येतील, आमचे दार उघडेत। आमचा विषय आरक्षण आहे। माझ्या समाजाचे लोक लेकर मोठे झाले पाहिजेत, हा आमचा विषय आहे। आमचा विषय आता ॲडमिशन आहे, तो विषय मार्गी निघाला पाहिजे। EWS ECBCतून फॉर्म भरलेले पोरांना काहींना कुणबी प्रमाणपत्र निघालेत, ते इकडे कन्वर्ट होणं गरजेचं आहे, ते आमच्यासाठी महत्त्वाचं। एकीकडे मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय, तर दुसरीकडे ओबीसी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करण्याच्या तयारीत आहेत। अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंना आव्हान देण्याची रणनीती हाके यांनी आखली आहे। अंतरवाली सराटीतील उपोषणात लक्ष्मण हाकेंसह मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजातील कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता आहे। अंतरवाली सराटीतील आंदोलनाच्या तयारीसाठी गुरुवारी जालन्याच्या अंबडमध्ये ओबीसी समाजाची बैठक होणार आहे। या बैठकीला हाके उपस्थित असतील। अंतरवाली सराटीत 70% ओबीसी समाज असल्यानं इथे आंदोलनासाठी ओबीसी संघटना आग्रही आहेत। त्या अंतरवाली सराटीमध्ये 70% ओबीसी समाज आहे। त्या ओबीसी समाजावर खूप मोठ्या प्रमाणात एक दबाव तंत्र निर्माण झालेलं आहे आणि तो दबाव काढण्यासाठी अंतरवाली सराटी निवडला आम्ही। असा काही विषय नाही, मनोज जरांगे पाटील काही प्रॉपर अंतरवालीचे नाहीत। लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे कोणाला कुठं बसण्याचा, त्यांना बी परवानगी नाही। आता उद्या आम्ही सविस्तर कलेक्टर साहेबांना भेटून एसपी साहेबांना भेटून निवेदन देणार आहोत। लक्ष्मण हाके यांनी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केल्यास जरांगे विरुद्ध हाके असा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही। खरं तर यापूर्वी जरांगे आणि ओबीसी संघटनेच्या नेत्यांमध्ये संघर्ष झडला होता। एकीकडे जरांगेंनी राज्यभर सभा घेत वातावरण निर्माण केलं होतं, तर दुसरीकडे ओबीसी संघटनांनी एल्गार महासभा घेऊन जरांगेंना प्रत्युत्तर दिलं होतं। त्यावेळी काही सभांना मंत्री छगन भुजबळ तर काही ठिकाणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते। सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही तरीही मध्ये जाऊन आले लोकांचं खाल्ल्यामुळं, त्यामुळं कोण कोणाचं खातंय यावर किमान त्यांनी बोलू नये। हे काय असं जाऊन घुसवलं, कोणाचं खाताय कोणाचं खाताय का तुझं खातो ना रे? आमचं म्हणणं काय नाही, तुमचं तुम्ही खावं, आमचं आम्हाला द्यावं। आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी, काय रे महाराष्ट्र तुमच्या 7 बाऱ्यावर लिहून दिला काय रे? ते सांगतीलच तसा कायदा थोडा चालतो, ते म्हणते तसं आमच्या घरी येऊ नका असं आमचं म्हणणं। आता लक्ष्मण हाके थेट अंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंना आव्हान देणार आहेत। त्यामुळे हाकेंच्या अंतरवाली सराटीतील आंदोलनात ओबीसी नेते सहभागी होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना।